सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. श्रावण महिन्यात वर्षातून फक्त एक वेळाच करता येणारं असं हे वरदलक्ष्मी व्रत, याची माहिती बघूया आणि उपाय देखील आज मी तुम्हाला सांगणार आहे. का बरं फक्त हे एकदाच करता येतं? हे जे वरदलक्ष्मी व्रत आहे म्हणजे आशीर्वाद देणारी वरदलक्ष्मी, वरदायिनी स्वरूपाचं पूजन करायचं आहे. या दिवशी महिलांनी उपवास करायचा आहे. फक्त एकच दिवस उपवास करायचा आहे, संध्याकाळी उपवास सोडायचा आहे. लक्ष्मी मातेची आजच्या दिवशी प्रार्थना केल्यास सौभाग्य, आरोग्य, दीर्घायुष्य, सुख समृद्धी आणि संतान प्राप्तीचे वर देखील मिळतात, अशी अनेक भाविकांची श्रद्धा आहे. कारण वर म्हणजे काय? तर आशीर्वाद देणारी अशी माता लक्ष्मीचं हे रूप. तर आजच्या दिवशी प्रत्येक घराघरात ही पूजा झाली पाहिजे. तुम्ही यापूर्वी केलेली नाही आहे, काही हरकत नाही आहे. आज पहिल्यांदा ऐकताय, पहिल्यांदा करण्याची इच्छा आहे मनामध्ये, अगदी बिनधास्त कोणतीही शंका कुशंका मनात न आणता आज हे व्रत तुम्ही जरूर केलं पाहिजे. अत्यंत साधी आणि सोपी पद्धत सांगणार आहे. बऱ्याच ठिकाणी खूप अशा पद्धती सांगितल्या जातात. मग त्यामुळे करू की नको, अमुक असे 21 पदार्थ, फळांचे नैवेद्य हे कुठून आणायचे? जर तेवढी आर्थिक परिस्थिती नसेल तर मग काय करायचं? आणि व्रतवैकल्य, उद्यापनाचं काय? या सगळ्यांची माहिती बघणार आहोत, ते पण नेहमीप्रमाणे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने. चला तर मग आजच्या व्हिडिओकडे वळूया. पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल, प्रथम आपला व्हिडिओ पाहताय, तर येणाऱ्या अशाच नवीन नवीन ज्या गोष्टी आहेत, ज्या पद्धती आहेत किंवा उपाय आहेत, जे लाल किताबाप्रमाणे मी सांगते, त्या सगळ्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करून ठेवा. आता हे व्रत कोणी करावं हे पहिल्यांदा बघूया. विवाहित स्त्रिया करू शकतात पतीच्या दीर्घायुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी. अविवाहित मुली उत्तम वरासाठी म्हणजे चांगला पती मिळावा यासाठी. वयोवृद्ध स्त्रिया कुटुंबाच्या कल्याणासाठी हे व्रत करतात. या व्रताची सुरुवात कशी करायची ते बघू. सकाळी संकल्प घ्यायचा आहे. संकल्पपूर्वक हे एकच दिवसाचं व्रत करायचं आहे. सकाळी शक्यतो तेवढं लवकर उठण्याचा प्रयत्न करून सकाळी आपण जेव्हा देवपूजा करतो तिथेच शुभ मुहूर्तानुसार आंघोळ वगैरे आवरून स्वच्छ कपडे धारण करून तुम्ही हातात पाणी घेऊन संकल्प घ्यायचा आहे. त्या पाण्यामध्ये अक्षदा, फूल, हळदी कुंकू वाहून डावा हात आपल्या हृदयावर ठेवून उजव्या हातात हे पाणी घेऊन संकल्प घ्यायचा. तुमची जी काही इच्छा आहे, ज्यासाठी हे करताय, पूर्ण परिवाराच्या आरोग्यासाठी, आर्थिक उन्नतीसाठी, भरभराटीसाठी, ह्या सगळ्या गोष्टींची तिथं प्रार्थना करून तो संकल्प सोडायचा आहे. अत्यंत सोप्या पद्धतीने दिवसभर उपवास करून सकाळीच हे व्रत मांडायचं आहे. सकाळी नाही जमलं तर शक्यतो 12च्या अगोदर हे व्रत जरूर मांडा. तरी देखील ज्यांना काही प्रमाणात जमणार नाही आहे, त्यांनी संध्याकाळी 4पर्यंत हे व्रत जरूर मांडलं पाहिजे. कारण का? संध्याकाळीच याचं उद्यापन असतं. मग दिवसभर या व्रताचा जो आहे प्रभाव, ती ऊर्जा, ती एनर्जी, लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्या घरात भरभरून राहावा, यासाठी सकाळीच या व्रताची मांडणी केली जाते. आता पूजेची तयारी बघूया. प्रथम एका पाटावर किंवा चौरंगावरती पिवळे किंवा लाल वस्त्र अंथरायचं आहे. अष्टलक्ष्मीचा फोटो असेल तर तो मांडायचा आहे, नसेल तर जो लक्ष्मीचा फोटो आहे किंवा मूर्ती आहे ती मांडायची. त्यानंतर तांदळाचं अष्टदल काढायचं आहे. जे कमळ असतं ना, ते काढायचं तांदळाने आणि त्यावर हळदी कुंकू समर्पण करून एक तांब्याचा कलश ठेवायचा आहे. तांब्याच्या कलशामध्ये पाणी भरायचं नाही आहे, हे लक्षात घ्या. या कलशामध्ये अखंड तांदूळ भरायचे आहेत. त्यावर एक नाणं, सुपारी ठेवायची आहे, हळदी कुंकू व्हायचं त्यावरती आणि मग एक नारळ, जो तुम्ही सोललेला, शेंडी फक्त ठेवलेला असा आणि हळदी कुंकू लावलेला असा नारळ त्यावर मांडायचा आहे. किंवा मग हळदीचं जे लेपन करून त्या नारळावरती कुंकवाचा मस्तपैकी टिलक लावून तो नारळ तिथे लावायचा आहे. कलशाला स्वस्तिक काढायचं, 5 हळदी कुंकाची बोटं ओढायची. त्यानंतर हे सगळं झाल्यावरती सुरुवातीला प्रथम गणपतीची पूजा करायची आहे. गणपतीची मूर्ती तिथे स्थापन करायची विड्याच्या पानावरती किंवा अक्षदाची रास मांडून त्यावरती ठेवायची गणपतीची मूर्ती. हळदी कुंकू समर्पण करायचं, अक्षदा, दुर्वा, फूल, लाल फूल लक्ष्मी मातेला, गणपती बाप्पांना प्रथम गणपतीची पूजा करून त्यानंतर तुम्ही लक्ष्मी मातेची विधिवत पूजा करायची आहे. आता यामध्ये अनेक जणी साजशृंगार करतात. देवीला साडीचा जोडा किंवा साडीने सजवतात. गजरा, वेणी, फुले, दागिने या सगळ्यांनी वेशभूषा करून देवीच्या स्वरूपात पूजले जातं. मग त्या प्रकारे तुम्ही करू शकता, पण अत्यंत साध्या सोप्या पद्धतीनेही करू शकता, काहीही हरकत नाही आहे. आणि यानंतर पूजा करताना सर्वप्रथम
षोडशोपचारे पूजा करायची, आवाहन करायचं गणपती बाप्पांचं, लक्ष्मी मातेचं, आसन द्यायचं, पाद्य, अर्घ्य, स्नान, वस्त्र, अलंकार, गंध, पुष्प आणि मग धूप दीप ओवाळायचा. त्यानंतर नैवेद्य म्हणून तुम्ही साधी खीर बनवायची आहे. त्या खिरीमध्ये तूप आणि केसर जर असेल तर केसरच्या काड्या 2 आणि खडीसाखरेचा 1 खडा त्यामध्ये टाकायचा आहे. याशिवाय साखर भाताचा देखील नैवेद्य दाखवला जातो किंवा पुरणाचा गोळा बनवून तो तळून देखील वापरला जातो. फळं अर्पण करू शकतात. तांबूल ठेवायचा आहे. दक्षिणा आणि विशेष मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र कोणता? तो लिहून घ्या लवकर, कारण हा मंत्र विसरता कामा नये. ओम वरलक्ष्मे नमः. ओम महालक्ष्मे च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. असा मंत्र म्हणायचा आहे 11 वेळा. त्यानंतर श्रीसूक्त म्हणायचं आहे. शक्यतो करून प्रयत्न करा 11 वेळा श्रीसूक्त म्हणायचं. नाही जमलं तर फक्त एकदा श्रीसूक्त म्हणा किंवा ऐका. त्यानंतर वरदलक्ष्मी व्रत कथा ही वाचायची आहे किंवा ऐकायची आहे. आपल्या इकडे सध्या हे पुस्तक वगैरे जास्त करून मिळत नाही, काही ठिकाणी मिळतात, तर गुगलवरती तुम्ही ही कथा वाचायची आहे. तर यामध्ये ही कथा अशी आहे, तुम्हाला सांगते मी थोडक्यात, कारण हे व्रत दक्षिण भागामध्ये जास्त प्रकारे केलं जातं, फेमस आहे तिकडे. तर प्राचीन काळामध्ये दक्षिण भारतात मागधी देशात म्हणजे सध्याच्या ओडिशा, आंध्र, तमिळनाडू या सीमेवर चारुमती नावाची एक अत्यंत पतिव्रता स्त्री होती, धर्मनिष्ठ आणि भक्तिमय अशी. तिची जी भक्ती होती ती अत्यंत भावणारी आणि देवाला ओढ लावणारी अशी होती. मग तिचा पती कुबेर दत्त हा एक सामान्य पण प्रामाणिक व्यापारी होता. त्यांचे घर गरिबीने ग्रासलेले होते, पण धर्माचं पालन करण्याचा त्यांचा निर्धार कधी कमी झाला नाही. चारुमती दररोज सूर्योदयापूर्वी उठून घर झाडायची, पवित्र जल शिंपडायची आणि घरात लक्ष्मीच्या पादुका दरवाजापासून स्वयंपाकघरापर्यंत काढायची. तिचं मन पूर्णपणे श्रद्धेनं भरलेलं होतं. एके रात्री तिच्या स्वप्नात लक्ष्मी देवीने स्वयं दर्शन दिलं आणि म्हणाली, चारुमती, तुझा भक्तिभाव आणि तुझं सात्विक जीवन पाहून मी प्रसन्न झाले आहे. मी तुला वरलक्ष्मी व्रत सांगते, ते तू जरूर कर. श्रावण महिन्याच्या दुसऱ्या शुक्रवारी सुरू कर आणि माझी पूजा संकल्पपूर्वक मंत्रोच्चाराने कर. यामुळे तुझ्या घरात सौभाग्य, आरोग्य, धनधान्य, यश, कीर्ती, बरकत आणि यासोबत संतती नक्कीच येईल. दुसऱ्या दिवशी चारुमती उठली आणि घरातील इतर स्त्रियांना स्वप्न सांगितलं. सगळ्या स्त्रिया एकत्र जमल्या. त्यांनी व्रत करण्याचा संकल्प केला. त्यांनी शुद्ध मनाने नवसाने लक्ष्मी मातेचं पूजन केलं. देवीच्या रूपात कलश स्थापून त्याची पूजा केली आणि तेव्हापासून हे व्रत संपूर्ण भारतात, विशेषतः दक्षिण भारतात मोठ्या भक्तिभावानं एकत्र स्त्रिया येऊन करतात. असं हे वरदलक्ष्मीचं देवीचं महत्त्व ते तुम्हाला मी सांगितलं. वरदलक्ष्मी म्हणजेच काय? महालक्ष्मीचं वरदायिनी, वर देणारं असं रूप आहे. त्या देवीच्या 8 रूपांची देखील आजच्या दिवशी पूजा झाली पाहिजे. तर अशा प्रकारे एकदम साध्या सोप्या पद्धतीने हे व्रत करायचं. त्यानंतर कथेनंतर आरती करायची आहे. आरती करून रेशमी दोरा आणि हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. आता रेशमी दोरा नाही मिळाला तरी कलाव्याचा धागा तिथे ठेवून त्याला हळदी कुंकू अर्पण करायचं. शक्य असल्यास हिरव्या बांगड्या, रेशमी बांगड्या घेऊन या आजच्या दिवशी, डझन, 2 डझन, 3 डझन, आणि त्या देवीला अर्पण करा. तिथे हळदी कुंकू व्हा, सौभाग्यवतीचा आशीर्वाद घ्या लक्ष्मी मातेकडून आणि संध्याकाळी 5 सुवासिनींना बोलवून हळदी कुंकू लावावं. खीर खायला द्यावी, जर असेल तर केलेली, नसेल तर एक केळ वगैरे द्यावं. त्यानंतर प्रत्येक सुवासिनीला 2-2, 3-3 बांगड्या ह्या हातात स्वतः घालाव्यात. हळदी कुंकू लावून त्यांची पूजा करून माता लक्ष्मीप्रमाणे त्यांना नमस्कार करावा, त्यांचा आशीर्वाद घ्यावा आणि अशा प्रकारे या व्रताचं उद्यापन करावं. अगदी तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीने ज्या प्रकारे मी करते ते सांगण्याचा समूळ प्रयत्न केलेला आहे. पण मला कमेंटमध्ये प्रत्येक जणीने सांगा की तुम्ही कसं करता हे व्रत, आणि त्यामुळे बाकीच्यांना देखील ही माहिती होईल. तर कमेंट जरूर करा. काही अंशी मला देखील माहिती मिळेल की यामध्ये अजून काय करता येईल ते. अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर करा आणि प्रत्येक गृहिणीपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.